भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रामटेक येथील कोराडी केंद्रावर मतदान। राज्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर चंद्रपूर परिसरात मतदान होऊ घातलं, ज्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेकडून रामटेक येथील कोराडी केंद्रावर मतदान करण्यात आलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला आज मतदान आहे। मी आज मतदानाचा हक्क बजावला। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातील विदर्भातील सर्व सीट्स 51% वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील, कारण मोदींना मतदान करण्यासाठी जनतेमध्ये उत्साह आहे। जनतेने प्रचंड मतदान करावं असं नागरिकांना मी आवाहन करत आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला आज मतदान आहे। मी आज आपलं मतदान हक्क बजावलेला आहे। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे ज्या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहेत 51% वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे। काय आवाहन करणार मतदारांना, कारण की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे। मोदीजींना मत देण्याकरता जनतेमध्ये उत्साह आहे। मला वाटतं की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं, मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी। ही देशाची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे, त्यामुळे खूप मतदान व्हावं। सर्व युवकांनी, महिलांनी, जनतेने, नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं नाही। 48 पैकी किती जागा भाजप पहिल्या टप्प्यातल्या 5 जागा महायुती जिंकेल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।